मित्रो, आपण माणसं आहोत. हळा मासाची साधी बोली. आपल्याला स्वतःबद्दल फार सहानुभूती असते. एक सांसारिक माणूस म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये एक संघर्ष करत असतो, काहीतरी मिळवण्याचा, काहीतरी साठवून ठेवण्याचा. पण ही जी आध्यात्मिक माणसं आहे, ही त्या सगळ्या संग्रहाच्या आणि अपेक्षांच्या पलीकडे असते. माणसाचं जीवन हिशोबाने भरलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्याकडे रेकॉर्ड करून ठेवतो आणि त्या हिशोबाप्रमाणे जीवन जगतो. आमच्याकडे फक्त पैशांचा हिशोब म्हटलं की आम्हाला पैसे आठवतात. आमच्याकडे मानापमान, बोलणं, चालणं, विचार, ह्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. अगदी भावनिक देवाणघेवाण आहे, त्याचा पण हिशोब आहे आमच्याकडे. आपण जर दुसऱ्यावर थोडंफार जरी उपकार केले तर आपण त्याचा काय ठेवतो? हिशोब. बघा, तुम्ही आता जर सहज एक कागद घ्या आणि त्या कागदावरती दोन बाजूला तुम्ही लिहायला सुरुवात करा. एका बाजूला तुम्ही दुसऱ्याला दिलं ते आणि एका बाजूला तुम्ही लोकांकडनं घेतलं ते. या दोघांची जर यादी केली तर नेहमीच देण्याची यादी आहे ती काय पडते? छोटी पडते. आणि आम्ही जे घेतलं त्याची यादी बरी मोठी आहे. आमच्या जीवनामध्ये हिशोब जर नसेल तर आम्ही अस्तव्यस्त होऊ. कारण आम्हाला सगळे शिकवतात की तुम्ही हिशोब ठेव. आम्हाला जीवनामध्ये आनंदच कळलेला नाही आहे. आम्ही ते शरीर सजवतो, ते मन, माझं, माझी प्रतिष्ठा, माझं व्यक्तिमत्व, माझा प्रभाव. मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या आनंदी आहे का? मग तुम्ही काही करा, चांगलंच करा. आम्ही हिशोब करतो, तो केलाच पाहिजे. परंतु अशी वेळ येते आमच्या जीवनामध्ये काही हिशोब करण्याची गरज नाही. आमच्या मूलभूत गरजा जर भागल्या तर हिशोब करण्याची काही गरज नाही. मित्रांनो, माणसं पुण्य सुद्धा करतात ना, तो बी हिशोबाने करतात. मग हा हिशोब कुठेतरी थांबला पाहिजे, तरच तुमच्या जीवनातला ताणतणाव काय होईल? निघून जाईल. जीवनामध्ये संघर्ष जो आहे, हा संघर्ष तुम्हाला हिशोबामुळे. तुम्हाला एक गंमत माहिती, फार सुंदर गोष्ट आहे. जे जे तुम्ही स्वतःसाठी मागता ना, ते ईश्वर दुसऱ्याला दे. तुम्ही जे दुसऱ्यांसाठी चिंतन कराल ते तुमच्यासाठी घडतं. म्हणून जीवनामध्ये हिशोब ठेवणारे लोक काय मागतात आणि देणारे लोक काय पुढे असतात. तुम्ही द्यायला शिका. कुठलाही हेतू न ठेवताना जर आम्ही काही केलं तर ती सेवा आहे आणि ती देणं आहे. जीवनामध्ये आम्हाला आनंद पाहिजे असेल, हा दलदलीमध्ये नेणारा संघर्ष आणि ताणतणाव जर नको असेल तर आम्ही हिशोब सोडलं पाहिजे. ही प्रकृती आमच्याबरोबर बेहिशोबी वागते, मग आम्ही मात्र प्रकृतीसोबत हिशोबाने वाग. बेहिशोबी जीवन जगा. बरोबर. हिशोब कशासाठी ठेवा? तुमच्यावर ज्यांची जबाबदारी आहे, तुमचं परिवार आहे, तुमचं कुटुंब आहे, त्यांची जबाबदारी आहे ना, त्यांच्या गरजा भागवण्याचा हिशोब मात्र तुम्ही ठेवला पाहिजे. परंतु स्वतःसाठी हिशोबात मिसलो. हिशोबातून पलीकडे गेल्याशिवाय आनंद नाही. आणि देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. की तुम्ही दुसऱ्याला ते द्या जे तुम्हाला हवंय, त्याच्यानंतर जो आनंद प्राप्त होतो ना, तो आनंदच ज्याच्यासाठी आम्ही जगतो तो नाही. सद्गुरूंनी जो आज आपल्याला संदेश दिलाय की हिशोब करण्यामध्ये मनाचा ताण आहे, परंतु देण्यामध्ये आनंद आहे, हे 100% खरं आहे. परंतु याच्यावरती एक प्रश्न आहे. जर आपण हिशोब जर नाही ठेवला तर मग आपण आता जे काही संसारामध्ये आहे या संसाराचा काही अर्थच उरणार नाही. न हिशोब ठेवता जगणं असेल तर ते मग साधू संतांचं जीवन होतं. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेच ना उद्याचा न कालचा एक कोणत्याच प्रकारचा हिशोब नसतो. परंतु जर तुम्हाला संसारामध्ये राहायचं आहे तर हिशोब तर ठेवावा लागणार आहे. तर मग सद्गुरू असं सांगताय की देण्यामध्येच आनंद आहे आणि हिशोब जर आपण ठेवत असेल तर मनाला ताणच होणार आहे. तर मग या सगळ्यातून पण संसारिक जीवन कसं चांगल्या पद्धतीने बघायचं? आज असं कसं नाही की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये हिशोब घेत असतो किंवा ठेवत असतो. तर मग एक सुखी संसार किंवा मग एक आध्यात्मिक लेवलवर जगण्यासाठी जे साधू महाराज वगैरे जे असतात ते कसले म्हणजे गोष्टीची काही पर्वा न करता किंवा कसल्या गोष्टीचा हिशोब न ठेवता ते जगतात. तर सांसारिक माणसानं त्या लेवलला जाऊन कशा पद्धतीने जगलं पाहिजे? मित्रो, आपण माणसं आहोत. हळा मासाची साधी बोली. स्वतःसाठी गरीब आहे की नाही, अतिशय निष्पाप, आणि आपल्याला स्वतःबद्दल फार सहानुभूती असते. आणि एक सांसारिक माणूस म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये एक संघर्ष करत असतो, काहीतरी मिळवण्याचा, काहीतरी साठवून ठेवण्याचा, संग्रह करण्याचा. पण ही जी आध्यात्मिक माणसं आहे ही त्या सगळ्या संग्रहाच्या आणि अपेक्षांच्या पलीकडे असते. आता संभ्रमावस्था अशी आहे की आम्हाला कावेळी झालेली आहे संसाराची, मग आम्हाला सगळं पिवळत दिसतं. प्रेमानंद स्वामी सध्या जे आहेत ते सांगतात मी काहीच ठेवतच नाही, काही घेतच नाही. तेव्हा हिशोब ठेवायचं काही प्रश्नच नाही. मी काही घेतच नाही तर हिशोब ठेवायचा काय? 2 वेळचं अन्न लागतं ते सुद्धा आम्ही
माधुकरी मागून खातो. माणसाचं जीवन हिशोबाने भरलेलं आहे. आज वाढदिवस असला का पुढचा कधी आहे याचा लगेच अभ्यास सुरू. प्रत्येक गोष्ट आम्ही आमच्याकडे रेकॉर्ड करून ठेवतो आणि त्या हिशोबाप्रमाणे जीवन जातं. मानसिक लेवलला असो, शारीरिक लेवलला असो, आर्थिक लेवलला असो, सामाजिक लेवलला असो, कुठे जर एखाद्याकडनं आपण 100 रुपये घेतले त्याला आपण 101 रुपये देतो का? उसने घेतली तर 100च रुपये देतो. दे त्यांनी 4 वेळा मागितलं. आमच्याकडे फक्त पैशांचा हिशोब म्हटलं की आम्हाला पैसे आठवतात. आमच्याकडे मानापमान, बोलणं, चालणं, विचार ह्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. आमच्याकडे नात्यामध्ये जे देवाणघेवाण आहे, अगदी भावनिक देवाणघेवाण आहे, त्याचा पण हिशोब आहे आमच्याकडे. आम्ही हा विचार करतो की प्रेमाने कधी बोलला होता तो माझ्याशी किंवा ते कधी बोलले होते माझ्याशी प्रेम. जर एखाद्याचा काका मामा वगैरे जर गेला, तो जर शहरामध्ये असं त्याला विचारलं, घरून फोन येतो, अरे बाळा तुझे मामा वारले, तुझे काका गेले, हा त्यांनी काय केलं आमच्यासाठी, आणि मी काय येऊ माझी रजा टाकून माझी एक रजा वायाला जाते. आता हे जवळचं लांबचं हा विषय फार असतो. जवळचं लांबचं ह्याच्यामध्ये पण हिशोब असतो. आपण जर श्वास न घेता जगू शकलो असतो, लोकांनी श्वासाचा पण हिशोब ठेवला असतो. आपण जर दुसऱ्यावर थोडंफार जरी उपकार केले तर आपण त्याचं काय ठेवतो? हिशोब. बघा तुम्ही आता जर सहज एक कागद घ्या आणि त्या कागदावरती 2 बाजूला तुम्ही लिहायला सुरुवात करा. एका बाजूला तुम्ही दुसऱ्याला दिलं ते आणि एका बाजूला तुम्ही लोकांकडनं घेतलं ते, या दोघांची जर यादी केली तर नेहमीच देण्याची यादी आहे ती काय पडते? छोटी पडते. आम्ही जे दिलं त्याची यादी काय आहे? छोटी. आणि आम्ही जे घेतलं त्याची यादी बरी मोठी आहे आणि ती वाढतच जाईल. तुम्ही जर आठवत राहिला तर ती वाढतच जाईल. तुम्ही आता ठेच लागून पडला होता तर रस्त्याने कोणाला तरी तुम्हाला हात धरून वर उभं केलं होतं. तुम्ही एकदा खूप रडत होता, एकटे पडला होता आणि मग तुम्हाला घरी कोणीतरी पोच केलं होतं. तुम्हाला वर्गामध्ये खूप ताण लागली म्हणून तुम्हाला गुरुजींनी किंवा तुमच्या एखाद्या विद्यार्थ्यांनी पाणी पाजलं होतं, दिलं होतं. त्याचं काय? तुमचा डबा विसरला म्हणून तुम्हाला कोणाच तरी डब्यामध्ये जेवण केलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी आज आमच्याकडे खूप आहे. एक परभणीमध्ये साधा पोह्याची टपरी असलेला एक मामा, त्याने आत्महत्या केली. तर त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणामध्ये चॅनलपर्यंत बातमी आली. एवढं त्याचं गवगवा. म्हणजे असं म्हणतात, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, असं गमतीनं म्हणतात. म्हणजे त्या गावामध्ये ते जे अजातशत्रू असे होते ते मामा, आणि कॉलेजच्या समोरच त्यांची ती टपरी असल्यामुळे तर प्रत्येक विद्यार्थी, प्राध्यापक, नोकरी करणारे लोक सगळे तिथून पोळी खाऊनच जायचे. त्याच्याविषयी एक जणाने एक कमेंट्स खरी केलेली होती. त्या कमेंट्समध्ये असं होतं की मी आता छान नोकरी आहे मला, परंतु मी लहान असताना आमची परिस्थिती फार गरीब होती, तर मी तिथे जायचो आणि पोहे खायचो आणि गुपचूप पाहून यायचो. तर 10 रुपये वाचवल्याचा आनंद मला दिवसभर व्हायचा. मी पोह्याचे 10 रुपये वाचवले. पण मला मोठं झाल्यावर जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा मला कळलं की मी तिथून पळून जात नव्हतो नजर चुकून, तर ते मला जाऊ देत. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये तुमच्या वाटेला जर काही आलं असेल, तुमच्या काही चुका, उणिवा, गुन्हे जर माफ झालेले असेल, ते कोणाच्या तरी कृपेने झालेले आहे. आपल्याला वाटतं मी पाच चतुर आहे, आम्ही एवढे हिशोबी आहोत. चतुर माणूस हा प्रचंड हिशोबी असतो. हिशोब करण्यासाठीच तुम्हाला चातुर्याची गरज पडते. ज्याला हिशोबच करायचे त्याला चातुर्याचं काय महत्त्व? आमच्या जीवनामध्ये हिशोब जर नसेल तर आम्ही अस्तव्यस्त होऊ. कारण आम्हाला सगळे शिकवतात की तुम्ही हिशोब ठेव, तुम्ही माझ्यासारखा हिशोब नाही ठेवू शकत. परिस्थिती अत्यंत हालाकीच्या असल्यामुळे एक एक रुपया जपून वापरावं लागायचं. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, 2 वर्षाचं 1993-94 या सालामध्ये, म्हणजे आजपासून जवळपास 30 वर्ष, 29-30 वर्षापूर्वी 5,555 रुपयामध्ये माझं 2 वर्षाचं DED झालं. जवार मोकळं येत, जाणं येणं, कपडे, खाणं पिणं, भाडं, फी, पुस्तकं सगळं
माझ्याबरोबरच्या त्या समकालीन माझ्या मित्रांची 30-40 हजार रुपये खर्च होतो. तर तुम्ही मला कसं काय तुम्हाला माहिती, तर माझ्याकडे ती डायरी अजून पण आहे. त्या डायरीमध्ये मी 50 पैसे पण लिहून ठेवायचं. पण ती परिस्थिती माझ्यावर येण्यासाठी कारणीभूत काय होतं, बालपणीचा काळ. आपण शिरा खातो ना रव्याचा, तो आम्हाला 1-2 महिन्यातून एखाद्या वेळेस मिळायचा. चपात्या कधीतरी सणावाराला खायला मिळायचं. तळलेले पदार्थ जर खायचे म्हटले तर त्या सावरगावामध्ये एक वसंत भजेवाला म्हणून होता. तो दररोज संध्याकाळी 4 वाजता ते भजे तळायला बसायचं चौकामधून. काही नाही, स्टोव वगैरे घेऊन कडेवर असं काही नाही, दुकान नाही काय नाही, असं मोकळं बसायचं पोट्यावरती. त्या काळामध्ये माझी 8 रुपये उधारी झाली. आमची आत्या होती, ती बिड्या बांधून त्याचे पैसे द्यायची, आई त्यांना मदत करायची. सांगायचं तात्पर्य काय आहे की मला वाटतं काहीतरी 40 का 50 पैशाला भजे होते. एवढी हालाकीची परिस्थिती की ते असं वाटायचं की ते खाल्लं म्हणजे काही पंचतारांकित हॉटेलमध्ये काहीतरी फार मोठं आपल्याला काय मिळाली, फिस्ट मिळेल. तर अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढल्यामुळे जेव्हा मी B.Ed केलं तेव्हा हिशोब ठेवलेला, प्रत्येक गोष्टीचा 1-1 रुपयाचा हिशोब लिहिला. तेव्हा घरची परिस्थिती पाहिल्यानंतर 4 बहिणी, वडील, पाऊस आल्यानंतर कमीत कमी 10-12 पातेले तरी ठेवायला लागायचे. बाहेर नाही, घराच्या आतमध्ये. ते गळायचं तिला अनेक ठिकाणी. कारण जे काही करायचं ते काटकसरीमध्ये करायचं, पैसे वाचून करायचं. अशा परिस्थितीमुळे हिशोब करण्याची काय लागली सवय. माझ्या एवढा हिशोब तुम्ही तर नाही ठेवू शकता. 1-1 रुपयाचा हिशोब मी त्यावेळेस ठेवायचो आणि बचत कशी वेळी याचा विचार करायचा. म्हणजे मला चांगलं आठवतं आहे की 6वी-7वीला असताना आम्ही मुलं आम्हाला जर काही हौस असेल तर मुलं आम्ही गहू सोंगायला घ्यायचो लोकांची, आणि गहू सोंगायला जायचो. एकदा तर ते विटा असतात ना भट्टीवरती, त्या विटा बनवण्यासाठीचं काम किंवा त्या नर्सरीमध्ये पिशव्या भरायच्या, तर गव्हर्नमेंटच्या नर्सरीत जाऊन पिशव्या त्यावेळेस 10 पैसे मिळायचे. 1 पिशवी भरली की 10 पैसे मिळायचे. नाही, 1 पैसा पिशवी, म्हणजे 100 पिशव्या भरल्या की 1 रुपया मिळायचा. लहान आम्ही 3री-4थीला आणि पिशव्या भरायला जायचं. सांगायचं तात्पर्य असं की आईवडिलांनी काही सांगितलं नाही की तुम्ही हे करा, परंतु आम्हीच जायचो. हे सगळे जीवनातले अनुभव जे आहेत त्यांनी जेव्हा B.Edला आलो तेव्हा हिशोब करायला शिकवलं. आईवडिलांचा पैसा खर्च होतो म्हणून बिलकुल कुठे व्यसन नाही, कुठले काही मौज मजा नाही. पैसे वाचवायचे, त्यातून जर शिष्यवृत्ती मिळायची त्या शिष्यवृत्तीतून जर थोडंफार काही करता आलं तर करायचं सुद्धा. हाऊस मौज नावाचा प्रकारच नाही, कारण हिशोब केल्याशिवाय पर्यायच नव्हतं. म्हणजे अशा प्रकारचं जीवन जेव्हा तुमचं असतं तुम्ही हिशोब करणारच आणि केलंच पाहिजे. परंतु जेव्हा तुम्ही सक्षम बनता, कर्तबगार बनता आणि तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त मिळायला लागतं, तेव्हाही तुम्ही जर हिशोब करत असाल तर ही विकृती आहे. जोपर्यंत तुम्हाला मिळत नव्हतं तोपर्यंत तुम्ही त्यासाठी संघर्ष करत होतात, त्यावेळेस तुम्ही त्याचा विचार करता, चिंतन करता, ते पडतं. आपण जंगलामध्ये होतो आदिमानवाच्या काळामध्ये, तेव्हा आपल्याला भीती होती. कसली भीती होती? हिंस्र प्राण्यांची, सापांची, विंचवाची. आपल्याला मारू शकत होता. माणूस म्हणून जेव्हा आपण जंगलामध्ये राहत होतो तेव्हा आपल्या जीवाला भीती होती, आणि म्हणून त्या भीतीपोटी आमचं सतत निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष राहायचं. पण आजही आमचं निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष तसंच आहे. त्याची गरज नसताना कुठे काही खट वाजलं की आमचं सगळं लक्ष तिकडे जातं, कारण तो DNA अजून आमचा बदललेला नाही. ही समस्या आहे माणसाच्या जीवनामध्ये. सवय जी आहे ती त्याला मृत करून टाक. प्रतिक्षिप्त क्रिया माणसाच्या जीवनामध्ये त्याला निष्क्रिय करून टाक, निष्प्रभ करून टाक. शरीर आणि मन त्याला पूर्णपणे काय करतं? त्याची संवेदनशीलता बोचट करून टाक. मग आज आम्ही शरीरावर एवढं फोकस केलं आहे, मनावर एवढा फोकस केला आहे. मी आणि माझं व्यक्तिमत्व या गोष्टीसाठी आम्ही जगतोय. हॅलो, आज प्रत्येक सण कशासाठी जगतोय? मी, माझं व्यक्तिमत्व, माझा परिवार, माझी प्रतिष्ठा, माझी इज्जत, माझे विचार, माझ्या धारणा, ह्याच्या पलीकडे आमचं काय अस्तित्व आहे? माझं असं मत आहे. यासाठी लोक भांडतात. हॅलो, भरता की नाही?
अगदी पार मारामारीवर येता की नाही येता. म्हणजे जीवन नेमकी कशासाठी आहे याचं भान आम्हाला नाही. जोपर्यंत आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला बाहुली फार आवडायची. प्लास्टिकचे बॅट, प्लास्टिकचे चेंडू, ते खेळण्या, त्या खेळण्यातल्या गाड्या खूप आवडायच्या. पण तुम्ही आज मोठे झाला, तुम्ही तुमचं कर्तृत्वाने सगळं मिळू शकता, वास्तवातली वस्तू मिळू शकता, आणि तुम्ही आजही जर खेळण्यामध्ये खेळत असाल, हा वेळे पण आहे. तुम्ही जर बावला बावलीचं जर खेळ खेळायला लागले रेगल रूमवर, जेव्हा तुम्ही त्या बावला बावलीसारखं खरंच माणसांचं बी लग्न लावता आणि त्याच्यामध्ये मजा घेता, स्वतः साधू संत बघून हसता. ते म्हणता लहानपणी प्लास्टिकचे आणि कपड्याचे बावला बावली करून लग्न लावले, आता फक्त हाडामासाचे बावला बावली आणि त्यांचं लग्न लावता आणि स्वतःची मौज करून घेता. खरं सांगा, लग्नामध्ये नवरा नवरीविषयी कोणाला असते? प्रत्येकाला कोणाला चमकायचं असतं? निमित्त कुणी असू दे, चमकायचं कोणाला असतं? तिकडे नवरी तिकडं तिचं आवरायचं नाही ते चालेल, पण कळवरी पहिले आवरून घे. तर कळवरी कशा करताय? कळवरा कशा करताय? नवरदेवाची सेवा करणं, असिस्टंट येतो तिचं. कळवरी असिस्टंट आहे नवरीची. बऱ्याच वेळा असं होतं की चहापेक्षा किटलीच गरम झालेली असते, एवढी की चटका बसतो आणि आतमध्ये चहा थंडच. किटली जेवढी म्हणजे सतलेली असते का तो ब्राह्मण तिला जन्म उभा करतो. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती आहे की आपण जीवनामध्ये एवढ्या हिशोबात राहिलेला आहोत की तिथं पण हिशोब आहे. मला त्याच्यापेक्षा जास्त चमकायचं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे की का? आम्हाला जीवनामध्ये आनंदच कळलेला नाही आहे. आम्ही ते शरीर सजवतो, ते मन, माझी प्रतिष्ठा, माझं व्यक्तिमत्व, माझा प्रभाव. मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट आहे, तुम्ही तुमच्या आनंदी आहे का? मग तुम्ही काही करा, चांगलंच करा. मग संघर्ष आज तुमच्या माझ्यामध्ये बघा, तिथे गर्दी असते तिथे रॅटॅरिटी असतं. गर्दी आली का रॅटॅरिटी आली. हे खरं आहे खोटं आहे? अगदी देवळाचं मंदिरात जरी गेले लोक, तिथं सुद्धा धक्काबुक्की करतात, रॅटॅरिटी करतात, तिथं पण शिवे देतो एकदा. कशासाठी? दर्शनासाठी. ते दर्शन रांगेचे बॅरिकेड्स असतात, त्याच्यावरून उड्या मार. मी दाखवतो, मी सरळ दाबलं दर्शन गेलं. तू दर्शन नाही, प्रदर्शन केलं. तिथे सुद्धा माझा नंबर कुठं पाहिजे? सगळ्यात पुढे. मृत्यूपशी असं का नाही म्हणत? तिथे 1 नंबर पाहिजे. मग जबाबदारी घेण्यामध्ये 1 नंबर का नो? चमकण्यामध्ये 1 नंबर आहे की नाही? हिशोब अंबानीश आम्ही हिशोब करतो, तो केलाच पाहिजे. परंतु अशी वेळ येते आमच्या जीवनामध्ये काही हिशोब करण्याची गरज नाही. आमच्या मूलभूत गरजा जर भागल्या तर हिशोब करण्याची काही गरज नाही. जसं या म्हटल्या की तुम्ही स्टॅटिस्टिक तरी ठेवता. हां, ठेवतो, कारण वाढणाऱ्या पैशाबरोबर त्याचा भोग घेणारी मंडळी वाहवत जाऊ नये यासाठी तो ठेवावा लागतो, ती भरकटू नये. आपण मोटरसायकलची स्पीड लॉक कवर करतो किंवा SD महामंडळाच्या गाड्या ज्या आहेत त्या लॉक कवर केलेल्या असतात, कारण स्पीड जास्त करून त्याने ॲक्सिडेंट करू नये आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात स्वतःसहित घालू नये म्हणून ते लॉक केलेले असतात. तसं माणसाच्या जीवनामध्ये आपण सर्वजण हिशोब करतो. हिशोब करणं गरजेचं होतं, काही काळासाठी गरजेचं होतं, पण जेव्हा त्याची गरज संपली तेव्हा तुम्ही हिशोबसुद्धा काय केला पाहिजे? फेकून दिले मी वया केव्हाच. हां, मी या गोष्टीची काळजी करतो की त्यानिमित्ताने सेवेमध्ये पुढे कमतरता येत नाही ना. कारण सेवा कुठपर्यंत पोहोचली आणि किती लोकांपर्यंत पोहोचली हे तपासण्याचं ते एक साधन आहे माझ्यासाठी. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, बंदूक सैनिकाच्या हातात पण असते AK-47 आणि आतंकवादीच्या पण हातात असते. दोघांनी जर सारखे कपडे घातले, तुम्ही कसं ओळखणार की याच्यामध्ये सैनिक कोणता आहे आणि दहशतवादी कोणता? एक जीवन वाचवण्यासाठी लढतोय आणि एक जीव घेण्यासाठी लढतो. एकाचा उद्देश काय? निष्पाप लोकांना वाचवणं आहे आणि एकाचा निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. बरोबर आहे? म्हणजे त्याचा जो हेतू आहे त्यावरून कळतं की कोण कोण आहे. तसं हिशोब तुम्ही पण करता, हिशोब मी पण करतो, पण हिशोब करण्याचा माझा हेतू वेगळा आहे, तुमचा हेतू वेगळा आहे. फक्त पैशाचा हिशोबच नाही आहे, भावनांचा पण हिशोब आहे. मागच्या वाढदिवसाला जर तुम्ही मला आठवण करून दिली असेल,
हॅपी बर्थडे रात्रीची 12 वाजता फोन करून हे करू, तर मी पण यावेळेस 12 वाजता उठून हॅपी बर्थडे करणार. हिशोब आहे. अगदी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हा पण एक काय आहे? हिशोब आहे. तो एक सात्विक कार्यासाठी, एक चांगल्या देशसेवेसाठी आहे, पण हिशोबच आहे. म्हणून संतांचं जीवन हे आमच्या सांसारिक माणसापेक्षा काय आहे? वेगळं आहे. तुम्हाला जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असेल, कारण समाधान आणि आनंद तिथेच आहे. संसारामध्ये शांती कुठे आहे? रेस्ट इन पीस थडग्यामध्ये. हो, तिथेच शांती. शांती शब्दाच्या थडग्यामध्ये असते. तिथे पण हा वाट बघतो शांती किती वेळाने उडणार आहे आणि परत जन्म घेतो. मग ही समस्या. मित्रांनो, माणसं पुण्यसुद्धा करतात ना, तो बी हिशोबाने करतात. मी 10 लाखाचा फ्रॉड केला ना, 1 लाख देवाला, तू 10% पाडणार. मला सांगा, देवस्थानाला पैशाची काय गरज आहे? तो स्वतःच ईश्वर आहे, ईश्वराचं ठिकाण आहे, त्याला ऐश्वर्याची काय गरज आहे? गरीब माणूससुद्धा आपल्या कमाईमधला थोडासा हिस्सा देवाला लिहून दान करतो. त्याचं सप्पत तरी दान आहे, बरोबर आहे. परंतु मोर थुई नाचतो, त्याची पिसं सांगतात लोक, एवढे हुशार का त्याचाही बाजारमान. लोकांची मनीषा फार वाईट, त्यांच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती मनीषा त्यांची खूप वाईट. आणि म्हणून हिशोब, म्हणून ताणतणाव आहे. मी म्हटलं तसं देवस्थानामधला जर पैसाच काढून टाकला तर देवस्थानामध्ये वादविवाद कधी होणारच नाही. म्हणजे पाठीमागं तुम्ही ऐकलं की आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जे पुजारी आहे ते ड्रग डीलर्स आहे. मित्रांनो, ती किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर काय सापडतो? हिशोब. समजा एखाद्या गरीबाला जर धक्का लागला गाडीचा, श्रीमंताचा, आणि तो पडला खाली, तो म्हणतो हां दवाखान्यात गेल्यावर तुझा किती खर्च येईल? हां, त्याच्या 5 पट पैसे घे, चल. अरे पण त्याला जी इजा झाली, त्याच्या मनाला जी जखम झाली आहे, त्याची भरपाई तू करू शकतो का? म्हणजे कोणी पण येईल आणि काही पण नुकसान करून जाईल, त्याचे पैसे देऊन जाईल, असं जीवन आहे का? हल्ली बघा, मुलं ब्रेकअप झालं की एकमेकाच्या चिठ्ठ्या, भेटी, काय जे असेल ते रिटर्न करतात. फार इमानदार लोक येतो. हे फक्त यांच्यामध्येच आहे का? नाही, पुढे जाऊन हे लग्न करतात. लग्न केल्यानंतर एकमेकाचा हिशोब करतात आणि घटस्फोट घेतात. कारण यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे? अरे पण तुम्ही तुमच्या दोघांमध्ये घटस्फोट घ्याल, पण ज्या माणसांमध्ये तुमच्या भावना अडकलेल्या आहेत, त्या परिवारामध्ये, त्या माणसांमध्ये ज्या तुमच्या एकमेकामध्ये जे ऋणानुबंध जुळलेले आहे, ते तुम्ही कशी वेगळी करा? त्याचा हिशोब कसा ठेवाल? तुम्हाला असं वाटतं का ए बरोबर नाही आपला सुखी संसार, बी बरोबर चांगला होईल, नाही तर सी बरोबर चांगला होईल? मुळात मित्रांनो, हा हिशोब आमच्या रक्ताच्या थेंबामध्ये भिनला. म्हणून आमचं जीवन आहे ना हिशोबी बनलेलं आहे. मी प्रत्येक ठिकाणी हिशोब करेल. मग हा हिशोब कुठेतरी थांबला पाहिजे, तरच तुमच्या जीवनातला ताणतणाव काय होईल? निघून जाईल. तुम्हाला हिशोब हवा आहे पण ताणतणाव नको आहे. तुम्हाला फॅसिलिटी पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी नको. जीवनामध्ये संघर्ष जो आहे, हा संघर्ष मग हिशोबामुळे. एकदा तू फोन उचलला नव्हता, मी 79 कॉल केले होते, तुला रागाला होता, रुसला होता, आणि तू 78 मध्येच बंद केले. तू 80 करायला पाहिजे होते ना. हे आमच्या प्रेमाचं काय आहे लक्ष. जर आपल्या प्रिय व्यक्तीने जर एखादी गिफ्ट जर दिली, ती पहिले आम्ही चेक करतो किती ग्रॅमची. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय? भावना महत्त्वाची. तुम्ही एखाद्याला जर मदत केली, ती बुडते म्हणून केली पाहिजे. म्हणून एका विशिष्ट स्तरापर्यंत हिशोबाची गरज आहे, त्यानंतर तुमचा हिशोब संपला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या पुढच्या उत्तरार्धामध्ये सद्गुरू सांगता की ज्या आनंदासाठी आम्ही जगतो ना, तो देण्यामध्ये. तुम्हाला एक गंमत माहिती, फार सुंदर गोष्ट आहे. हे जर तुम्हाला कळलं तर जीवन कळलं. हिशोबच करायचा आहे तुम्हाला एक सुंदर हिशोब सांगतो. जे जे तुम्ही स्वतःसाठी मागता ना, ते ईश्वर दुसऱ्याला दे. मला 1 नंबर पाहिजे, मला ही नोकरी पाहिजे, मला ही छोकरी पाहिजे, दुसऱ्याला दे. आपल्याला पण जेव्हा तुम्ही ती देण्याची भावना तयार करताना, असं म्हणताना ह्याला हे मिळालं पाहिजे, तर परमेश्वर ते तुम्हाला देत. ही गंमत आहे, ही गंमत आहे फार मोठी. लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच काम करतं. तुम्ही जे दुसऱ्यांसाठी चिंतन कराल ते तुमच्यासाठी घडतं. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी चिंतन करता ते दुसऱ्यासाठी घडतं.
की मी कोणासाठी चिंतन केलं पाहिजे. ते अमृत निघाला तेव्हा ती ही गोष्ट माहिती आहे तुम्हाला काय विष्णूने आड घातली काय अर्ध अमृत जेव्हा यांच्या वाट्याला आलं राक्षस होते नाही का बाजूला आणि राक्षसाने अमृत पेल्यावर काय होईल माहिती आहे तुम्हाला. या 100 वर्षात ती ओळख आहे त्या नाश करता तर अजून त्यांना जर अमर केलं तर बिचारी सगळे पामर होतील. मग विष्णूने डोकं चालवायला सांगितलं की एक अट आहे अमृत सगळ्यांना प्यायला मिळेल पण एक अट आहे काय अट आहे सगळ्यांनी हाताला लाकडं बांधायचे आणि मग प्यायचं. बरोबर आहे. आता हाताला लाकडं बांधल्यावर असं धरलं कसं प्यायला ते वरती गेलं सांडून सगळ्या तिथं राक्षस तुम्हाला माहिती किती उतावळे राहतं गुडघ्याला भाषिक बाहेर त्यांना राखायचं माहिती फक्त बस स्वतः बस त्या की द्यायचं माहिती नाही. देवांची पाळी आली देव एवढे हुशार सगळ्या देवांनी निम्मे निम्मे झाले तिकडं आदेव वेळेले इकडं आदेव वेळेले यांनी त्यांना पाचलं त्यांनी यांना पाचला असं सो प्या देण्याची वृत्ती पाहिजे म्हणून देतो तो देव आणि लागतो तो राक्षस म्हणून तर राक्षसांना काही मरवला शेवटी. प्रत्येक युद्धामध्ये राक्षस काय झालेला आहे. हॅलो तुम्ही असं कधी पाहिलं का राक्षसाचे मंदिर झालं तयार आणि तो मोठं असं नाही त्याचा क्षयच होत. म्हणून जीवनामध्ये हिशोब ठेवणारे लोक काय मागतात आणि देणारे लोक काय पुढे असतात. तुम्ही द्यायला शिका. बरं लोक एवढे हुशार आहे एक जणाला देव प्रसन्न झाला मी तुम्हाला ते उदाहरण नेहमी सांगतो आणि म्हटलं वर काय मागायचं ते माग किती विचित्र लोक राहतात बा. तो म्हणे देवा एक काम कर माझ्या घराच्या पुढे एक वीर तू म्हणे नाही पण एक अट आहे तुला मी जे देईल ना ते दुसऱ्याला 2 देईल म्हण तुला एक दिलं तर त्याला 2 देईल दुसऱ्याला त्या समोरच्याला तुम्ही असं आहे बरं मग मला एक वीर दे मग पुढे माझ्या एकदम घराच्या पायऱ्यांच्या पुढे देव विचारात पडला समोरच्या 2 वीर द्यायची बळेच पुढचा वर 2च वर घेणार होतात पुढचा वर माग म्हणे आता माझा एक डोळा जाऊ दे मग त्याला माहीत झालं पुढचीच 2 जाणार 2 डोळे गेले आणि 2 समोर विहिरी घरातून उतरला का कसं पडणार ही चित्रवृत्ती आहे आमची. दुसऱ्याला द्यायचं म्हटलं की आम्हाला असं सुचतं विकृती आहे आमच्यामध्ये. अशा प्रकारचा हिशोब जो आहे 3 इडियटमध्ये काय सांगितलं मेरा दोस्त सबसे ऊंचा होना चाहिए ऊंचे पद पर होना चाहिए लेकिन मुझसे एक कदम पीछे. तर रांचोचा नंबर खाली साबित होते खाली कुठे सापडेल ते म्हणे अरे हा गेला कुठं म्हणजे काठावर कुठेतरी पास झालेला असेल बा असं म्हणून ते खाली पाहतो. सगळे हुशार आणि जेव्हा वर पाहिलं तर सगळ्यात 1 नंबर त्याचं नाव अगोदर एवढं वाईट वाटलं की अरे रांचो नापास झाला फेल झाला त्याच्या यादीत नाव सुद्धा नाही. आणि जेव्हा कळलं की वर 1 नंबर नाव आहे चतुर्लिंगम तर चक्कर येऊनच पडला. हा एवढं वाईट वाटलं दोस्त असून अभ्यास काहीच करीत नाही जगांच्या वर आम्ही एवढा अभ्यास करेल आणि त्याच्या खाली सांगण्याचं तात्पर्य काय आहे जीवन तसं नाही आहे जसं तुम्ही विचार करता आणि म्हणून आम्ही अज्ञान आहोत. आणि म्हणून देण्याची वृत्ती पाहिजे. देण्याची बघा तुम्ही कधी पण दुसऱ्या देश देताना देश मनमोकळेपणे देता त्यावेळेस काय होतो आनंद होतो. पण मनमोकळेपणे तुम्ही दिलं आहे का कधी बघा कुठल्याही अपेक्षा न ठेवता तुम्ही ते देताना त्याचा आनंद होतो माणसाचा. काहीच अपेक्षाच नाही काही तुमच्या जीवनामध्ये आठवा बरं तुम्ही अपेक्षा न ठेवता काय काय का. आता ह्या मिनिटापासून विचार का मी म्हटलं ना तुम्हाला तुम्ही जर मरणार नाही असं जर ठरलं तर तुम्ही श्वास पण नाही घेणार ते पण हिशोबात घेणार. असं ठरलं ते एका श्वासचे 5 रुपये पडतील असा हिशोब जर सुरू झाला तर संध्याकाळपर्यंत बरेच जण निमोनियापर्यंत पोचतील. जपून जपून घ्यायचा ना. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आम्ही प्रत्येक गोष्ट हेतुपूर्वक करतो. कुठलाही हेतू न ठेवताना जर आम्ही काही केलं तर ती सेवा आहे आणि ती देणं आहे. चुकून आमची चप्पल हरवली गेली तरी आम्ही असं बोटं मोडतो असं
मेरेला चांगली टोचाव. हां, ही जी वृत्ती आहे आमची, ही वृत्ती जी आहे ती आम्हाला काय करते, या संघर्षामध्ये आणि ताणतणावामध्ये बांधून ठेवते, नरकामध्ये. एक प्रकारचा नरक आहे. संघर्ष जीवनामध्ये जरूर असावा, पण तो प्रगतीचा असावा. संघर्ष दलदलीमधून बाहेर पडण्याचा नसावा, तो शिखर गाठण्यासाठीचा असावा. हा जो संघर्ष आहे ताणतणावाचा, हा दलदलीमध्ये फसण्याचा आहे. तुम्हाला माहिती, दलदलीमधून जर बाहेर निघायचं असेल, तुम्ही जेवढे हातपाय हलवाल तेवढे तुम्ही कुठं जाणार, खोल जाणार. जेवढे तुम्ही हात दाबणार आणि गुडघे वाकवणार खाली, तेवढे तुम्ही वरती येणार. वाकायला शिकलो दलदलीसुद्धा. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की आपण आपलं जीवन दलदल बनवलेलं आहे. दुःखाची दलदल आहे, अशांती आहे, दहशत आहे, गमावण्याची भीती आहे, सतत लोक आम्हाला फसवतात त्याची भीती आहे. बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा देवाणघेवाण होते तिथं आम्हाला एकच भीती असते, मी फसवत जाणार नाही ना, मला मूर्ख तर बनवून जाणार नाही ना. खरं की खोटं? मग हा जो हिशोब आहे, तो हिशोबच आम्हाला काय करतोय मित्रांनो, हो शांत करतोय. काय करतोय लक्षामध्ये. म्हणून आम्ही हे लक्षात ठेवायचे की जीवनामध्ये आम्हाला आनंद पाहिजे असेल, हा दलदलीमध्ये येणारा संघर्ष आणि ताणतणाव जर नको असेल, तर आम्ही हिशोब सोडलं पाहिजे. आम्हाला वाईट कधी वाटतं, जेव्हा आपण एखाद्याशी खूप चांगलं वागतो आणि तो आपल्याबरोबर विश्वासघाताने वाटतो, तेव्हा आपल्याला काय वाटतं, इथं पण हिशोबच आहे ना, तर मी चांगलं वागलो म्हणून त्यांनी पण चांगलंच वागलं पाहिजे. हा व्यवहार झाला ना. बरोबर, जिथे व्यवहार आहे तिथे आनंद नाही घ्या. मला सांगा, ही प्रकृती तुमच्यासाठी जी करत आली आजचा पण, तिने काय हिशोब ठेवलं, काय ठेवलं? तुम्ही किती ऑक्सिजन घेतला हिशोब ठेवला, तुम्ही किती पाणी खराब केलं याचा हिशोब ठेवला, हां ठेवला, तुम्हाला किती अन्न दिलं याचा हिशोब ठेवला. तर या प्रकृतीने, या सूर्याने तुम्हाला ही ऊर्जा दिली, उष्णता दिली, त्याने कधी हिशोब ठेवला का? समजा, असं समजा, जसं ही लाईटचं बिल येतं, तसं जर सूर्याचं बिल आलं का, किती येईल? ऑक्सिजनचं बिल आलं तर वायुदेव आला प्रत्यक्ष पृथ्वीवर आणि दिलं बिल पाठवून. सगळं जलदेवता अवतरली आणि तिला दिलं बिल पाठवून. हां, म्युन्सिपाल्टीचं भरता भरता आमच्या नाकीनं आली. खरे तर कुठं आहे, ही प्रकृती आमच्याबरोबर बेहिशोबी वागते, मग आम्ही मात्र प्रकृतीसोबत हिशोबाने वागतो. अरे खाता खाता बिस्किटचा आपला पुडा पडला तर तो सुद्धा आणि उचलीत नाही रिकामा, दुसऱ्याचं काय वेळ लागले का? हां, मी काय हमाले कर्मचारी आहे, सबके कर्मचारी आहे. हां, स्वतःची सफाई करण्यामध्ये काय आलंय कर्मचारी? पण आपल्या कपड्यावर जर घाण पडली तर आपण काय करतो, शेजारच्या कपड्यावर पडली तर फार दयाळू असेल तर दाखवतो. आपण हेतूशिवाय, हिशोबाशिवाय काहीच करत नाही. जर तुम्ही हिशोब करायला लागलात तर या प्रकृतीकडे फार मोठा हिशोब हा लक्षामध्ये. म्हणून आम्ही हिशोबाच्या परे जाऊन जगलं पाहिजे. तुम्हाला आपण एवढं तर करू शकतो की हिशोब सोडू शकतो, बेहिशोबी जीवन जगा. बरोबर. हिशोब कशासाठी? जेव्हा तुमच्यावर ज्यांची जबाबदारी आहे, तुमचं परिवार आहे, तुमचं कुटुंब आहे, त्यांची जबाबदारी आहे ना, त्यांच्या गरजा भागवण्याचा हिशोब मात्र तुम्ही ठेवला पाहिजे, परंतु स्वतःसाठी हिशोबात मिसलो. बरोबर आहे. आणि म्हणून असं बेहिशोबी जीवन जगा. जी माणसं बेहिशोबी जीवन जगतात ना, जे कधीच कुठल्या प्रकारचा हेतू न ठेवता जीवन जगतात, ती माणसं एकतर पूर्ण आळशी असतात, नाहीतर पूर्ण समर्पित असतात. बेहिशोबी माणसं दोनच प्रकारचे असतात. एक पूर्ण तामसी असतात, आळशी, त्याला कटाळा येतो म्हणून ठेवीत नाही, पण त्याच्याकडे नसतो असं नाही. आणि दुसरा जो असतो समर्पित असतो, त्याच्याकडे खरंच हिशोबच नसतो. संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाडवडिलांच्या जेवढ्या काही नोंदवह्या होत्या कर्ज वाटल्याच्या, त्या सगळ्या काय केले, काय केलं, जाऊन दाखवा. तेच करू शकतो आपण, आहे की नाही? असं आपल्याला जे घातक येते आपण जा त्यांच्यासाठी, ज्याच्यामध्ये मोहमाया आहे ते सगळं ते जाऊन टाकतं. आलं लक्षामध्ये. आणि म्हणून
तेच हे करू शकतात. त्याचं कारण हिशोबातून पलीकडे गेल्याशिवाय आनंद नाही. आणि देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. लक्षामध्ये आज आपण जे बघतो, मी तुम्हाला मगाशी सूत्र सांगितलं की तुम्ही दुसऱ्याला ते द्या जे तुम्हाला हवं आहे. जो पदार्थ तुम्हाला आवडतो ना तो सगळ्यांना वाटा. ज्या गोष्टीमध्ये तुमचा जीव अडकलेला ती गोष्ट दुसऱ्याला देऊन टाक. त्याच्यानंतर जो आनंद प्राप्त होतो ना तो आनंदच ज्याच्यासाठी आम्ही जगतो आपण. लाकूड तोड्याची गोष्ट सगळ्यांना माहिती. लाकूड तोड्याची जेव्हा कुऱ्हाड पडली, जेव्हा वनदेवीने कुऱ्हाड काढली पहिली त्याला रडताना पाहून, तेव्हा पहिलीच तर पितळेची निघाली, नंतर चांदीची, नंतर सोन्याची, 3 कुऱ्हाडी निघाली. त्याचा मोह तपासला वनदेवीने. पहिल्यांदा थोडीशी पितळ, थोडंसं लोखंडापेक्षा जास्त महाग याची काढली, तांब्याची, नंतर चांदीची. अरे मग तो आणखीनच. लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीकडे पाहून मोहित झाला नाही. त्याला असं वाटलं, हिशोब केला नाही त्यांनी, अरे याची किती. एखादा म्हटला असता काय, तिथे जर समजा एखादा व्यापारी असता, मारवाडी असता, तो काय म्हटला असता, काय बावळा लाकूड तोडे, अरे एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन गेला असता तर 100 नाही 1000 लोकांना कुऱ्हाड आले असते. आले असते का नाही, याला हिशोबच कळत नाही. जो या प्रकृतीच्या सभागृहामध्ये जो सर्वात बेहिशोबी आहे ना तो 1 नंबर, आणि जो हिशोबी आहे तो लास्ट नंबर. हे लक्षात. या प्रकृतीच्या यादीमध्ये, महानतेच्या यादीमध्ये जो बेहिशोबी तो 1 नंबरला आहे. आणि मग जेव्हा त्या 3ही कुऱ्हाडी त्यांनी परत दिल्या, वनदेवीने सांगितलं या माझ्या नाही आहे, मग तिने शेवटी लोखंडाची काढली वैतागून. ती म्हणे ही आहे, हा हीच माझी आहे. तो घेतला निघाला, त्याला काही घेणं नाही त्या 3 कुऱ्हाडींचं. आणि म्हणून त्याला ते गिफ्ट, ज्याला गरज नाही ना ईश्वर त्याला देतो. याच तुमच्याकडे दात नसते का चणे भंपूर देतो. आणि जेव्हा दात असतात ना तेव्हा एका चण्यासाठी तुम्हाला असं चणचण करायला, वणवण करायला. हेच तर जीवनात रहस्य आहे. आणि म्हणून जे तुम्हाला हवं आहे ते दुसऱ्याला देऊन टाका. मग बघा जीवनाचा आनंद कसा आहे. तुम्ही म्हणाल जे मला हवं आहे ते दुसऱ्याला गेल्यावर मग मी काय करायचं. हां, तू आनंद भोगायचा ज्या आनंदासाठी तू त्याची अपेक्षा करत होता. मला सांगा, तुम्ही प्रचंड तहानलेले आहात, भुकावलेले आहात, आणि तुम्ही पाणी प्यायला बसले आणि जेवायला बसले, तेव्हाच त्या रस्त्याने एखादा हाय असा म्हणजे थकलेला माणूस, ज्याला पाण्याचा एक थेंब जर नाही मिळाला तो मरून जाईल आता, तो जर तुमच्याजवळ आला तर तुम्ही त्याला जर तुमचं अर्ध पाणी दिलं आणि तुमचं अर्ध जेवण दिलं, तेव्हा तुमचं आनंदाने पोट भरतं की एकटंच खाल्यावर. हां, जर एकटंच खाल्यावर भरत असेल तुमचं, गंभीर गोष्ट. तुम्ही माणूस नाहीच आहे, तुम्ही भूत आहात. तुम्ही आत्ताच जाऊन तपासून घ्या तुमच्यात नेमकी लक्षणं कशाची. एकटं जेवण करणं हे भूताचं लक्षण आहे. कुठल्याही गोष्टीचा भोग एकट्याने घेणं न वाटता कमीत कमी या पंचमहाभूतांना तरी अर्पण करा. 1 घास. कुठलाही भोग एकटा घेणं म्हणजे पाप आहे, हे यासाठीच म्हटलेलं आहे. मग आपण जेव्हा आनंद साजरा करतो घरामध्ये त्यावेळेस आपण काय करतो, कमीत कमी पूर्वीचे लोक साऱ्या गावाला जीव घालायचे, आता कमीत कमी पाहुण्या राहिलेला जीव घालतो नाही आपण. हॅलो, आपला आनंद काय करतो आपण वाटतो. आनंदाचं लक्षण असते वाटणं. ज्याला जो वाटायला शिकला ना तो त्याला आनंदाचा रहस्याचा रस्ता सांगा. आणि म्हणून जीवनामध्ये छोटंसं कर्म करा, छोटासा भोग घ्या, छोटासा उत्सव साजरा करा. सर्वांना जेवढे तुम्हाला शक्य आहे एवढे लोकांना सहभागी करा. ते 7 जणांनी काय खाल्ला होता, वाटून खाल्ला होता नाही. ती अशीच मन आहे. म्हणून आपण सर्वांनी जीवनामध्ये जर खरोखर तुम्हाला जर आनंदाचा मार्ग शोधायचा असेल तर हिशोबातून बाहेर. जेव्हा तुम्ही हिशोबातून बाहेर याल, कुठलाच हिशोब करायचा नाही, ना भावनांचा, ना पैशांचा, ना आपल्या विचारांचा, ना योगदानाचा. कुणी आपल्यावर दुसऱ्यावर फक्त उपकार करत राहा, हे बेहिशोबी. त्याला उपकार सुद्धा म्हणू नका. असं म्हणतात या हाताने केलं दान या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे. काही जर दुसऱ्या कोण काही घेतं ना तर साऱ्या गावाला कळलं पोच तर मी घेतलंय कुणाबद्दल. लोक उलट करता हो. दिलं तर सगळ्या गावाला सांग. तुला माहिती आहे का त्यांना हे मीच दिली खा, आपलीच गाडी आपलीच, त्याच्या वरातीमध्ये आपलीच गाडी मिरवायला. हां, तुम्ही नवर जेव्हा पाहिला असेल गाडी नसेल पाहिजे.
हिशोब सोळा आणि आनंदाने जीवन जगा, एवढं सोपं सूत्र आज आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं. आणि एवढ्या सरळरित्या तुम्ही जर जीवन जगायला लागले ना, तर लोक तुम्हाला मूर्ख समजतील. मला नक्की लोक म्हणतात काय बावळसेस हां. परंतु आज जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा लोक तुम्हाला कुरवाळ्या सांगता की असं घडतं आपल्या आयुष्यात, सगळ्यांच्या आयुष्यात का सोडून दे विषय, झालं नुकसान, गेला माणूस, असं झालं तसं झालं. बरोबर आहे. पण तुमचं जर चांगलं जर झालं ना, तर समोर हसता आणि मागं जाऊन वाजतच नाही माझी बोटं मोडता ना, हे की नाही. म्हणजे तुमचं उन्हा दुरून का मग ही हिशोब जीवनामधून जर निघाला ना, मी मोठा का तू मोठा, माझं चांगलं का तुझं चांगलं, हा हिशोबच संपून गेला ना, तर जीवनामध्ये फक्त आनंद शिल्लक राहतो. आणि तो आनंद जर आम्हाला प्राप्त झाला मित्रांनो, तर आमच्या जीवनातला संघर्ष, तणाव सर्व नष्ट.